21 कोटींच्या निधीतून जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ. जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी 21 कोटी रुपये निधीच्या माध्यमातून रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पेयजल योजना, गॅस पाईपलाईन तसेच भुयारी गटर योजनेच्या कामांमुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले होते. मात्र आता या सर्व रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पक्के व सुस्थितीत होणार आहेत. नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं जयसिंगपूरकरांना निवडून आल्यानंतर सर्वप्रथम शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचं ठोस आश्वासन देण्यात आलं होतं. निवडणुकीनंतर त्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी करत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होते. याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी पेयजल योजना, गॅस पाईपलाईन आणि भुयारी गटर योजना राबवण्यात आल्या. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामादरम्यान रस्त्याची तोडफोड होणं अपरिहार्य होतं. मात्र काही विरोधकांनी याच मुद्द्यावरून विनाकारण राजकारण करत जनतेशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तथापि जयसिंगपूरची जनता विकासाभिमुख असल्यानं अशा अपप्रचाराला बळी न पडता राजर्षी शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत भरघोस विजय दिला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून त्यानंतर रस्त्याची कामं हाती घेण्यात आली आहेत. येत्या काही महिन्यात जयसिंगपूर शहरातील प्रत्येक अंतर्गत रस्ता पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकास कामांची गुणवत्ता व वेळेवर पूर्तता यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या रस्ते विकास कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच व्यापारी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कामं उपयुक्त ठरणार आहेत. याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर म्हणाले, आम्ही निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं की येड्रावकर यांचा शब्द म्हणजे स्टॅम्प आहे. दिलेला शब्द आम्ही पूर्ण करतो. विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता वैयक्तिक पातळीवर आरोप केले. मात्र जयसिंगपूर शहरातील जनता सुज्ञ आहे. जनता विकासाबरोबर असल्यानं राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय झालाय. यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.